वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वर महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राइब करा।
देवी वर वापर कुमा देवी वर देवी वर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल भरवा तो विठ्ठल भर तो विठ्ठल भर तो माझा भरवा तो माझा भरवा तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हेची सुख पुढती मागतो आगळे हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाचे फळे शिवादान आनंदाचे फळे शिवादान आनंदाचे फळे शिवादान जन्मो जन्मांतरी तुझाची अंकेला जन्मोजन्मांतरी तुझाची अंकेला जन्मोजन्मांतरी तुझाची अंकेला जन्मोजन्मांतरी तुझाची अंकेला करुणी विठ्ठला दास की करुणी विठ्ठला दास की करुणी विठ्ठला दास की तुझा भाव आढळे उनी चिंता तुझा भाव आढळे उनी चिंता करावा अनंता नाश त्याचा करावा अभय देवोनी करावे सादर अभय देवोनी करावे अभय देवोनी करावे सादर अभय देवोनी करावे जन तो विसर पडोनी जन तो विसर पडोनी जन तो विसर पडोनी जन्म जन्मांतरी तुझाची अंकेला जन्मांतरी तुझाची अंकेला जन्म जन्मांतरी तुझाची अंकेला जन्म जन्मांतरी तुझाची अंकेला करुणी विठ्ठला दास की करुणी विठ्ठला दास की करुणी विठ्ठला दास की तुका म्हणे आम्ही जशी इच्छा करू तुका म्हणे आम्ही जशी इच्छा करू कल्प करू पुरावीची जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास घे करुणी विठ्ठला दास घे विठोबा रखुमाई फळे
हेच सुख पुढते मागतो आगळे, हेच सुख पुढते मागतो आगळे, हेच सुख पुढते मागतो आगळे, आनंदाचे पळे शिवालान, जन्मोजन्मांतरे तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी, दुधा भावाड येऊन चित्ता करावा अनंता नाशित्याचा, अभय देऊनी करावे सादर, क्षण तो विसर निधी, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पुरविशी, जन्मोजन्मांतरे तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास देवी. म्हणा सर्वांनी विठ्ठल सुख पुढते मागतो आगळे, आनंदाचे फळे शिवादान, जन्मजन्मांतरे तुझाची अंकिला, करुणी विठ्ठला दास देवी. यवंत प्रवेश मोहाचमाम प्रसुताम संजीव यत्तिक्ले शक्तिधर सुदाम अन्यांच हस्तचरण श्रवणत्व गातीं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो विठ्ठला राजा पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नम, दुसरे चरण संताच्या
त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुखाजी यांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुंची नमस्कारून यादा गजाननं भूतगणादि शिवतम कपितजंबू प्रचार वृक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तक धारिणीं वेदां जड्यन्धकारां हस्ते स्फटिकमालिकं निदतिं पद्मासने संसिदां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनी निरे सरस्वती नमस्तुते शरण शरण हनुमंता आय भक्ती मज दावा जातो बटा मज दावा जातो मूर्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी चौका भरीला सनी चौका भरीला सनी पाचारी कुलस्वामिनी पाचारी कुलस्वामिनी आगा वैकुंठ वासिनी आगा वैकुंठ वासिनी हेची सुख पुढते मागतो आगळे आनंदाचे फळे शिवादान जन्मजन्मांतरे तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल गुण निधान कारण कारण करुणा वर्णालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त अखंड संजीवन समाधीमध्ये विश्वकल्याणासाठी निवास करणारी ज्ञानींची राजयोग्यांची शिरोमणी तथा साधकांचे मैवार कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट माऊली मा वैष्णव श्री ज्ञानोबराय यांनी आणि ज्या वारकरी संप्रदायाचा पाया घातला त्याच वारकरी संप्रदायाचे कादवड मानवी जीवनाची उत्क्रांती साधणारा एक तत्वज्ञ संत आणि मानवी जीवाला मोक्षापर्यंत घेऊन जाणारे द्रष्टा पुरुष मानवी जीवनाची परिपूर्णता ज्या तत्वज्ञानाने साकार होते त्या तत्वज्ञानाला विवेकाची जोड देऊन वैराग्याची झालर लावून भक्तीच्या अंतःकरणाने मोक्षाच्या गावाला जीवाला ज्यांनी पोहोचवलं भांडाऱ्या भामचंद्र आणि घोरड्या डोंगरावरती जाऊन परमार्थाची साधना करून गणेश महाराज नोय देहासकट वैकुंठ गमन करून इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने आपलं नाव कोरलं असे इंद्रायणी तीरनिवासी देहू ग्रामवासी जगद्गुरु जगदवंदनी श्री तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षराच्या कीर्तन करता आपण सर्वजण या ठिकाणी निमित्ताने जमलेले आहात हे सर्वांना श्रुत आहे ज्ञात आहे माहिती आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य या नात्याने सांगायचं झालं तर आपलं श्री क्षेत्र कळस तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आपल्या या वस्तीवरती सालाबाद प्रमाणे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने बजरंगबलीच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हा अनेक दिवसापासून या ठिकाणी रूढ झालेला आहे आणि तो रूढ होत असताना याही वर्षी अत्यंत मोठ्या थाटामाटामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय पार पडत असताना हा माझ्या मते पंचम दिनी सप्ताह बरोबर ना पंचम दिनी सप्ताह या ठिकाणी वर्ष किती आहे 25वे वर्ष रौप्य महोत्सव वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षामधील आज जागराची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका छोट्या माणसाकडे आली खाली बसलेल्या लोकांना जरा टेन्शन आलं असेल लईच एवढं पोरगा अनुभव केलं बघा उंचीवर जाऊ नका बरं माझ्या ट्रक पाहिली का तुम्ही ट्रक किती मोठी असू द्या मी थोडा जाम म्हणालोय आज सकाळी नाहीतर एवढ्या शांततेत पंचपती माझी कधी नसते पण जरा आवाज पण जाम झालेला आहे
पण उंचीवर जाऊ नका. ट्रक पाहिली का तुम्ही बाबा? ट्रक मोठी असू द्या, ती किती मोठी असू द्या, तिला किती चाका असू द्या, तिच्यामध्ये किती भरलेला टनाचा माल असू द्या, पण एक सांगू का, त्याच्याबरोबर एक राहतं काय, जॅक एकदा काढला रे काढला, त्या गाडीच्या खाली लावला रे लावला, किती भरलेली टनाची गाडी असू द्या, ते जॅक उचलतं का नाही? उचलते का नाही? म्हणजे तुम्ही मला जॅक नका समजू बरं. हे पटत नसेल तर अगदी सोपं सांगतो. विंचू पाहिला का? विंचू बोलत चला. विंचू पाहिला का? विंचू मोठा असू द्या नाहीतर छोटा असू द्या, ठणका काळजी करू नका. 50,000 वाला बाबा जो ठणका देईल तो लासलगावचा निलेश महाराज सुद्धा देत नाही. आणि हे पटत नसेल तर अजून सोपं सांगतो. आपल्या घरी बायकोचा भाऊ आला का बायको आपल्याला सांगते, आंबे घेऊन या. ते घाई घाई पिशी घेतं आंबे आणायला जातं. तिथे गेलं का आंबे स्वतःच्या हाताने निवडून घेतं, त्याच्याकडे देतं, ते मोजत आपल्याकडे देतं, आपण त्याला पैसे देतो, आंबे घेऊन निघतो, परत 2-4 पावलं मागे येतो आणि त्याला दम देतो. एक तरी आंबा खराब निघाला तर रसाचं पातीला तुझ्या तोंडावर फेकल्याशिवाय राहणार. दम कोणाला देतो? आंबेवाल्याला. निवडून कोणी घेतले? आपण एवढी हुशार मंडळी आहे, साधे आंबे जरी घ्यायला गेलो तर ते निवडून घेणारी मंडळी आहे. इथं तर सप्ताह करायचा आहे म्हणजे तुम्ही कळसवाल्यांनी या वस्तीवाल्यांनी आतापर्यंत इथं काही साधे आंबे नाही आणले, सगळे भारीतलेच आंबे आणले. मला इथं पार रत्नागिरी हापूस येऊन गेला, देवगड हापूस येऊन गेला. या सप्त्यात सुद्धा पहिल्या दिवसापासून सगळे भारीतलेच आंबे. गुजरात केसर म्हणू नका, राजापुरी म्हणू नका, सगळे भारीतलेच आंबे तुम्ही बोलवले. आज सुद्धा गणेश महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी हा सुद्धा एक आंबाच बोलावलाय. हा सुद्धा एक आंबाचे, फक्त गंमत अशी हा गोटी आंबा आहे. महाराज कोणता आंबा आहे? गोटी आंबा आहे. आणि या गोटी आंब्याची गंमत अशी राहते, याच्यात लई रस पडल, ऐका ना, लई ज्ञान पडल, लई अमृत पडल. बरं का गुरुजी, लई ज्ञान लई अमृत पडल असं काही नाही, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, काय, हा पण आंबा ज्ञानोबा तुकोबरायच्या पाण्यात तयार झालेला आंबा. हा अरे आपण ज्या संप्रदायाची जोपासना करतोय ना महाराज, हा संप्रदाय लुळ्या सोंग्यांचा नाही. काय जगत आमच्या वारकरी संप्रदायाची आहे का? अरे आमचा संप्रदाय हा इतका उज्ज्वल आहेत ना महाराज, काय उज्ज्वल आहे का? अरे 2 वर्षाचा पोरगा काय घेऊन राहू द्या, 80 वर्षाचे म्हातारे बाबा त्याच्या पाया पडताय. एवढा मोठा तुमचा आपला वारकरी संप्रदाय, आणि त्याचे तुम्ही आपण पायी झालेले आहात. कीर्तन म्हटलं नाही एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला. लावणी मृंग सुटी टाळ गोच शिवब्रह्मरस आवडीनी. लावणी मृंग सुटी टाळ गोच शिवब्रह्मरस आवडीनी. आणि माझं मोठं परम भाग्य आहे, महाराष्ट्रातील अत्यंत दिग्गज मंडळी आज माझ्या कीर्तनसाठी करता उपस्थित आहे. मृंग अलंकार, मृंग शिरोमणी, या ठिकाणी संगीत अलंकार. सगळ्यात महत्वाची गोष्ट आमचे भीमराव महाराज गुरुजी, एकदा टाळी वाजवा महाराजांकरता. तसं जर बघायला गेलं एवढं वय झालंय, पण त्यांचे रेले, त्यांचं सगळंच आता काय काय वर्णन करू, कारण मी सुद्धा बरेच दिवस पप्पा जवळ बाबा, आणि मला त्याच्यातलं सगळ्यात जास्त कळतंय बघा विठ्ठल बाबा, तुम्हाला पण माहिती चांगल्या वेळी. आणि गुरुजींच्या वादनामध्ये अत्यंत जी माधुर्यता आहे ती वेगळ्या पद्धतीची माधुर्यता आहे. आणि एवढं कणिक लावून आताची पखवाजी वाजवते नाही, आता सगळे डफडे वाजवत आहेत महाराज. हा जो रिदम निघतोय ना महाराज, हा कोणाच्या हातातून निघत नाही, त्याच्याकरता असे संगीत अलंकार लागतात. हरिभक्तीपरायण आमचे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. पेटीवरती असलेले ढगे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिले पेटी मास्तर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यांनी गोड अशी चाल गायली तुम्ही महाराज, हरिभक्तीपरायण आमचे अरुणजी महाराज. माणूस एवढा आहेत महाराज, एवढं सगळं मेमरी ठेवणं शक्य नाही. बरं मला काय दररोज जरी तुमच्या भागातले बाबा 3-3 करते, मी 2-2 का व्हायना दररोज करतोच महाराज. त्याच्यामुळे एवढे लोक ध्यानात ठेवणं शक्य नाही. दोन्ही असलेली गायन सम्राट गायन कुठे एकदा टाळी वाजवा दोघांकरता, पण अत्यंत गोड गायन जाणतंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, समोर बसलेले या ठिकाणी परमार्थामध्ये भीष्माचार्य पितामह म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आमचे विष्णू आप्पा, एकदा टाळी वाजवा आपण करता. या ठिकाणी आज मला तरी वाटतंय आज माझी परीक्षा आहे महाराज. अशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ज्या वेळेस समोर बसलेली असते ना महाराज, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तुला अर्पित अशी भक्ती, याने असलेले आमचे विष्णू आप्पा. गावातील सगळं भजनी मंडळ बरं काय. आता कसं आहे, माझं पहिलंच मुळे, पहिल्याच मुलाला आलेल्या बाईला काय माहिती देर कोण, भावजा आहे कोण, नांदा कोण. पुढच्या वेळेस आलो का तुमचे सगळ्यांचे नावं घेत, गुळ लागला तर खात जा बरं का, काही काळजी करू नका. असलेलं आमचं सगळं भजनी मंडळ, ज्ञात अज्ञात सगळी मंडळी बरं का. सगळ्यात महत्वाची गोष्ट, साऊंड सिस्टीम कुठली मला माहिती नाही, पण अत्यंत गोड आहेत महाराज. टाळी वाजवा महाराज दादा करता येईल. येथील ना
हो कीर्तन झालं का तेवढं सगळं साहित्य टाकून द्या गाडीमध्ये. अत्यंत गोड साऊंड सिस्टीम दादाची आहे. या ठिकाणी दादांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांच्या मार्फत ही कीर्तन सेवा माझ्या पदरात मला मिळाली, तसं जर बघायला गेलं तरी सर्व कमिटी असेल महाराज, तशी ही सेवा फार फिरून आली आहे बरं का, अत्यंत फिरून आली. ही वरतून फार हायकोर्टापासून हे सगळे कोर्ट फिरत फिरत माझ्याकडे आली. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हा सर्व मायबाप सुलतांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला ते महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज यांच्यामुळे ही सेवा प्राप्त झाली. त्यांचं टाळीवाजून स्वागत करा. टोल लागतो का इकडे, या रस्त्याला टोल आहे का पुढं? मग टाळ्यांना का टोल आहे का? वाजवा ना टाळ्या, वाजवा टाळी वाजवा बरं. हरिभक्तीपरायण आमचे गणेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत. आमचे भाऊसाहेब तात्या या ठिकाणी आहेत, दोन्ही चोपदार महाराज. अभंग श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, अत्यंत महत्वाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबराय भगवान पांडुरंग परमात्म्याकडे अलौकिक अशी मागणी करतायत. ती अलौकिक मागणी या ठिकाणी काय केलेली ती अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला बघायची. विठाला तसं जर बघायला गेलं वारकरी संप्रदायाची अलिखित अशी काही नियम आहेत महाराज. पहिला दिवस म्हटला का नामपर घ्यावं, दुसऱ्या दिवशी काय घ्यावं, तिसऱ्या दिवशी काय घ्यावं, आणि सप्ताह संपण्याच्या आगल्या दिवशी या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे जी केलेली सेवा आहे त्या सेवेचा मेवा म्हणून या ठिकाणी भगवंताकडे मागणी करावी. आणि तो जागराचा दिवस त्याला म्हटलं जातं, मागणीचा दिवस म्हटला जातो. आणि त्या मागणीच्या चिंतनाचा कार्यक्रम या ठिकाणी माझ्यासारख्या एका छोट्या माणसाकडे आलाय. मागणी या प्रकारातील अभंग आज चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. असं एक महाराज या ठिकाणी कायम आपण वर्णन ऐकतो. देव येतात, संत देव येतो, संत येतात आणि जीव पण येतो. जीवाला येण्याचं कारण वेगळं, संताला येण्याचं कारण वेगळं, आणि या ठिकाणी देवाला येण्याचं कारण वेगळं. संत स्वतःहून येतात, देवाला आणावं लागतं आणि तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. लक्षात आलं? तसं जर बघायला गेलं तुम्हाला आम्हाला शरीर प्राप्त झालं, पण याचं मर्म, याचं कर्म, याचं वर्म हे सगळ्यांनाच समजलं असं म्हणता येणार नाही. हे जर सगळ्यांनाच समजलं असतं तर लोकांना हात जोडून पाया पडून विनंती करून सांगावं लागलं नसतं काय कीर्तन चालू झालंय, तुम्ही पुढे येऊन बसा. याचं मर्म, याचं कर्म, याचं वर्म हे सगळ्यांनाच समजलं असं म्हणता येणार नाही. तसं जर पाहायला गेलं, थोडं जर पाठीमागे गेलं ना, पहिले कोट्याचं नव्हते काही, पहिले कोट्याचं नव्हते काही, पहिले कोट्याचं नव्हते काही, पहिले कोट्याचं नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा. अवघे चुने तू होते पायी, अवघे चुने तू होते पायी, अवघे चुने तू होते पायी, अवघे चुने तू होते पायी. कानबा तेरे तेरे ते, तेरे तेरे ते, कानबा तेरे तेरे ते, कानबा तेरे तेरे ते. त्याच्या धार्मिक निर्माण झाली, त्याच्या धार्मिक निर्माण झाली, त्याच्या धार्मिक निर्माण झाली, त्याच्या धार्मिक निर्माण झाली, निर्माण झाली, धार्मिक ज्ञानमय तयार झाली. पहिले भगवंत एकटाच होता, त्याला एकट्याला कर्मेना एक ऐकण्याची म्हणून याने केली निर्माण 14 ही भुवने. 14 भुवन करत असताना 14 लोकांचे एक ब्रह्मांड. असे किती ब्रह्मांड भगवंताने तयार केले? अनंत ब्रह्मांडे. बोला बोला, किती ब्रह्मांड? अनंत ब्रह्मांडे उदारी. त्यापैकी 14 लोकांचं एक ब्रह्मांड. म्हणजे थोडक्यात आपण ज्या लोकात राहतो याला कोणता लोक म्हणतो? बोला बोला, कोणता लोक म्हणता? मृत्यू लोक. याच्या खाली 7 लोक आहे आणि वरती 7 लोक आहे. खालचे 7 लोक आहे का? आतळ, विटळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. किती झाले? परत एकदा ऐका. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. किती झाले? कोणकोणते? नाही, उद्या पुन्हा म्हणायचं नाही बरं का पुट्याला कीर्तन जमलं नाही म्हणून. लक्ष ठेवू काय काही जमत बोलावूच नसतो नाही जायचं, मग त्याला जमलं नाही त्या पुट्याला, असं नको व्हायला. खाली 7 लोक, वरती 7 लोक. ऐका ना, वरती 16 लोक, 2 लोक, तप लोक, ज्ञान लोक, वैकुंठ लोक. वरचे 7, खालचे 7. 7 आणि 7 किती झाले बाबा? 14. त्यापैकी आपण कोणत्या लोकात राहतो? मृत्यू लोकातल्या. मृत्यू लोकांमध्ये भगवंतांनी अनेक जीव तयार केले. किती केले? अगदी ऐका ना, किती जीव तयार केले? 83,99,999 जीव भगवंतांनी तयार
केले. किती केले? 83,99,999. कारण श्रीमद भागवत महापुराण कथा सांगत असताना सृष्टीचं वर्णन येतं. भगवंताची उत्पत्ती कशा पद्धतीने, भगवंताची म्हणजे ब्रह्मदेवाची उत्पत्ती या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून झाली. नंतर म्हणून शतरूपान कसे कसे काय 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 झालं, आपल्यापर्यंत कसं आलं, हे सगळं आपण काय माहितोय. मला मुद्दा काय मांडायचा, भगवंतांनी जे जीव बनवले ते सामान्य बनवलं नाही. 10 प्रकारच्या सृष्टीचं वर्णन केले. त्याच्यामध्ये असं वर्णन केले 83,99,999 एवढे जीव भगवंतांनी तयार केले. पण जेवढे जीव तयार केले ते आडवे केले. कसे केले? आडवे. मग कुत्र घ्या, डुक्कर घ्या, मांजर घ्या, हाती घ्या, घोडं घ्या, तुम्हाला जे जे वाटेल ते घ्या. कसं बनवलं? आडवं. भगवंतांनी त्यांच्याकडे पाहिलं. भगवंताला वाटलं अरे एवढे जीव बनवले पण यापैकी एक सुद्धा आपल्याला ओळखू शकत नाही, एक आपल्याला जाणू शकत नाही, एक आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. आपल्यापर्यंत येणारा, आपल्यापर्यंत पोहोचणारा कोणीतरी असावा. त्यानंतर भगवंतांनी हे उभं मॉडेल तयार. बाकीचे कसे बनवले? हे कसं बनवलं? पण फार मोठी गंमत आहे. जे आडवे बनवले ना महाराज ते चालायला सरळ आहे. हे उभं बनवलं चालायला सदा हरवय. काही चांगलं कार्य असू द्या, हरव आल्याशिवाय राहत नाही. पण भगवंतांनी भेद केलेला नाही. प्रत्येकाकडे काही ना काही ज्ञान दिले. मला त्या मुद्द्याकडे जायचं नाही. अहो हे शरीर म्हणजे सामान्य नाही महाराज. आता मी जर ठरवलं पाहत आहे ना माझ्याकडे, मग काय म्हणजे तुम्ही घरी नाही जाऊ द्यायची का मला? अरे मी का म्हणलं आता एक दिव्याची उंचात निघते काय का शांततेत होत्या बरं. बोलू द्या मला. एक तर बोलायला बोलवलं. पान फुलवा माझ्याकडं. ऐका, मी जर ठरवलं काय भारताचा राष्ट्रपती व्हायचं, होता येईल का? का बरं? उंची कमी म्हणून तुमच्या गावातला काही सरपंच म्हणून राहिलो का मी भारताचा राष्ट्रपती म्हणतोय, होणार नाही का बाबा? ते मागचे म्हणतील अरे उंची काय तू बोलू नका. ऐका ना, मी राष्ट्रपती होईल का काय मला माहिती नाही. आमच्या बाबांनी ठरवलं मला कलेक्टर व्हायचं, ते होतील का काय मला माहिती नाही. इकडून बसलेले दादा यांनी ठरवलं मला उपमुख्यमंत्री व्हायचं, ते होतील का काय माहिती नाही. आमच्या चौकदारांनी ठरवलं काय मला वकील व्हायचं, ते होतील का काय माहिती नाही. जाऊ द्या हो, इथं बसलेल्या सगळ्यांनी ठरवलं काय मला काहीतरी व्हायचंय. कोण काय होईल मला माहिती नाही, पण आपण सगळ्यांनी जर कधी ठरवलं काय मला देव व्हायचंय, होतंय का नाही मला? तुम्ही बाकी काय व्हाल मला माहिती नाही. नद्या निदान लागले हाती उत्तम व्हायला मानतीचे होती तुमच्या पाठाचं प्रमाण देऊ का? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सद्घन, चितघन, आनंदघन, जगाची उत्पत्ती, स्थिती, लय ज्याच्या हातात आहे ते भगवंताचं स्वरूप तुम्हाला आम्हाला या ठिकाणी मिळवता येतं. मी हे सगळं का सांगतोय? कारण ज्याच्याकडे मागणी करायची, त्या ज्याच्याकडे मागणी करायची अगोदर त्याच्यापर्यंत पोहोचावं लागेल, त्याला आपलंसं करावं लागेल आणि मग त्याच्याकडून मागावं लागेल. लक्षात येते का? नाही तर उठला का मागणारा उदाराचा वाण अमुक असं माहिती ना बाबा. पण त्याच्यापर्यंत जर पोहोचलाच नाही तर तो देईल कसा? तुम्हाला उदाहरण सांगतोय. मला सांगायचं काय, अरे जर भगवंतापर्यंत पोहोचलाच नाही आणि इकडून मागणी करायला लागला, कोणी देईल का? साधी गोष्ट घ्या, एखाद्या बाईला शेजारच्या घरून साखर आणायची आहे, तिला खिडकीतून आवाज येऊन ए बाई थोडी साखर पाठव, ती देईल का लवकर? मग काय करावं लागत? भांडे घेऊन काय करावं लागत? बोला ना, जावं लागतं तेव्हा ती देते. तसं भगवंताकडे मागायचंय आणि त्या भगवंताकडे मागण्याकरता अगोदर त्याच्या जवळ पोचावं लागेल. त्याच्या जवळ गेल्याशिवाय तो भगवंत देऊ शकत नाही. मग चला आता भगवंतापर्यंत अगोदर पोचायचं आणि नंतर मागणी करायची. पण देवाकडे जाण्याकरता कोणत्या गोष्टीने जाता येईल? जे शरीर दिलंय या शरीराने त्याच्यापर्यंत जाता येतं. तसं जर पाहायला गेलं, हे नासक आहे, नाशिवंत जाणार आयुष्य खातो का सावधान. मी या गादीवर उभा आहे, या घोंगडीवर उभा आहे, या घोंगडीवरून मी बाजूला होईल, काही गॅरंटी आहे का?
पुतळा बांधी नका कुशाल नाही म्हणून राहिले तुम्ही अहो नाहीच रे महाराज मी या गादीवरून बाबा बाजूला होईल याची गॅरंटी नाही हा बुडबुडा कधी फुटेल सांगू शकत नाही तुम्ही तुमच्या गाडीपर्यंत पोचाल सांगू शकत नाही जरी पुढे देखता देखता क्षण न लागता दिसेनाची कोणाचा बुडबुडा कधी फुटेल सांगू शकत नाही त्याकरता तुम्हाला आम्हाला हे जे शरीर दिलंय जे नासक जरी असलं पण शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोचले शरीर साध्य होय केले हे जर परमार्था करता वापरलं तर हे चांगलं आहे आणि हे जर नको त्या गोष्टी करता वापरलं तर हे कसं आहे नासक आहे मग आता हे वापरायचं कुठे आहे खिचडी झाली का पाव हे वापरायचं कुठे चांगल्या ठिकाणी म्हणजे परमार्थ मार्गावर वापरायचंय परमार्थ सोडून जर वापरले गेलं याचा काही उपयोग भेटणार नाही याचा आउटपुट काही प्राप्त होणार नाही हे शरीर जे दिलंय ना हे फक्त भगवंताला मिळण्याकरता दिले जाऊ द्या सोपं देवाची बोला बोला देवाचे उपासना त्याने मुक्तीचारी मुक्त्या किती कोणकोणत्या आपल्याला खेळायचं चार मुक्त्या आता जोरात अभंग म्हणतात एवढं माहित नाही का तुम्हाला सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता ऐका बरं का आता लक्षपूर्व आहे का चार मुक्त्या सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता मुक्त्या चार पुरुषार्थ शांत म्हणा ना बोटाकडे पाहून एक वाजता येईल का आता ऐका पुरुषार्थ चार भक्त चार वाण्या चार देह चार किती झाले सगळे परत ऐका 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 मुक्त्या चार पुरुषार्थ चार भक्त वाण्या चार देह किती झाले सगळे 20 पैकी मधले दोन दोन बाजूला ठेवा 20 पैकी मधले जे दोन दोन आहेत ना चार मधले दोन दोन बाजूला ठेवा पहिलं आणि शेवटचं महत्वाचं ज्याला सलोकता मुक्ती म्हणजे ज्याला देवाच्या जवळ जाता आलं ना ज्याला देवाच्या जवळ जाता आलं त्याला नाही आहे जन्मात पण कोणता तरी असा जन्म येईल का त्या जन्मामध्ये त्याला मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही याला म्हणायची सलोकता मुक्ती ज्याने धर्माचं आचरण केलं तो मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही ज्याने परावानीने भगवंताला हाक मारली आपा तो मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही ज्याने सूक्ष्म आत्मा म्हणजे आपण अमर आहे ही भावना ठेवून ज्याने परमार्थ केला तो मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही ज्याने अर्थ सोडून भक्ती केली तो मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याने परावानीने भगवंताला हाक मारली तो मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही कळलं का तुम्हाला काही वेगळा दिसून राहिलो का मी अमेरिकन वाटतो का तुम्हाला साऊथ आफ्रिकन वाटतो का साधा माणूस आहे नाव मी इतकं महत्वाचं तुमच्या पुढे पॉइंट ठेवलेत महाराज एवढं चिंतन कुठेही वापरत नाही महाराज लय मोठ्या पॉकेटावर वापरतो मी हे सगळं बाबांमुळे वापरून राहिले मी हे सगळं ऐका लक्षपूर्वक तुम्हाला आम्हाला भगवंतापर्यंत जायचंय आणि भगवंतापर्यंत जात असताना या शरीराने जायचंय जाऊ द्या अजून सोपं हे आमचे बाबा नाही का पेटीवर बसले त्यांच्याकडे जुनं दबड मोबाईलचं घरातले म्हटले जुनं दबड किती दिवस वापरायचे त्यांना भारीतला अँड्रॉइड फोन घेऊन दिला आता त्यांच्याकडे मोठा फोन आहे बघा मग त्यांनी काय केलं जुनं दबड लगेच फेकून नाही दिलं त्याच्यातलं मेमरी कार्ड सिम कार्ड काढलं नवीन मोबाईल मध्ये टाकलं परिणाम त्यांचे मागचे जुने कॉन्टॅक्ट नंबर त्यांचे अभंग गवळणी कीर्तन सगळं आता नवीन मोबाईल मध्ये आलं नवीन मोबाईल मध्ये कारण मेमरी कार्ड काढून घेतलं त्याच्यातून जुन्या मोबाईल मधून आता जुनं दबड काही कामाचं राहिलं का बोला बोला काही कामाचं राहिलं नाही मग ते दबड काय केलं बोला ना काय केलं फेकून दिलं तसा माझा दृष्टांत बाजूला फेका हे दबड आहे हे दबड एक ना एक दिवस पडणार लोक याला जाळून फुकून मोकळे होणार पण एक सांगू का याच्यामध्ये जे मेमरी कार्ड ज्याला आत्मतत्व म्हणतायत ना याच्यामध्ये जे दिलेत ना महाराज ते माझ्या भगवंतांनी दिलेत आणि ते कायमस्वरूपी राहणार ते कदापि कुठेही जाणार कुठेच जाणार नाही ते कायम इथंच राहणार गणेश महाराज मग मध्ये काय काय दिलंय मध्ये काही साध्या गोष्टी नाही दिल्या मन दिलं बुद्धी दिलं चित्त दिलं अहंकार दिला काम दिला क्रोध दिला लोभ म्हणजे ज्याला षडरूप म्हणतात ते याच्यामध्ये दिलं 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ज्याचं त्याचं प्रारब्ध ज्याच्या त्याच्या बरोबर ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्या बरोबर ज्याचं त्याचं संचित ज्याच्या त्याच्या बरोबर हे सगळं सांभाळायचं आणि मग मोक्षापर्यंत जायचं एवढं सोपं वाटलं का लक्षात येतंय का तुमच्या काय झालंय का काय
लोकांना अशी चिंतन नाही आवडत. त्या मनात आलं रे आलं का तो इच्छा पुरवल्याशिवाय राहत नाहीत बाबा. याला भगवंत म्हणतात. मागणी का करावी लागते, कोणी करावी, कशा करता करावी, केल्याचा फायदा काय, न केल्याचा तोटा काय, खूप गोड चिंतन मांडता येईल मला. पण मला मुद्दा काय मांडायचा आहे का, तुम्हाला आम्हाला जे शरीर प्राप्त झालेत ना, हे सामान्य शरीर नाही. आता हे दबडे आहेत ना महाराज, याच्यातले बाकीचे जे घटक सांगितले ना, एका एका गोष्टीचं जर चिंतन करून गेलो ना, एका एका गोष्टीचं, तर सामान्य जाऊ द्या. मन बुद्धीची ताण का, मन दिलंय मन. तुम्ही आता सगळे कुठे बसले कीर्तनात, तुमच्या सगळ्यांचं मन माझ्या कीर्तनात आहे का आता? मरायची शपथी होत अजिबात नाही. कोणाचं मन कुठं तर कोणाचं कोण मन कुठं. अवशेष संशिष्टी मला म्हणतील त्याला लय आवाज गेला पण लांब बोलायला मन 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 त्याचं मन. माझ्या पण डोक्यामध्ये काय, अरे उद्या सकाळचं कीर्तन, परत संध्याकाळचं कीर्तन, महाराजांना पण उद्याचं काही कार्यक्रमाचं नियोजन, आमच्या पप्पाजांना पण उद्याचं नियोजन, तुम्हाला पण सगळ्यांना उद्याचं आहे का नाही? म्हणजे तुमचं कीर्तनामध्ये लक्ष आहे का आता? तरी तेच नाही हो महाराज. ज्याचं कीर्तनामध्ये लक्ष असतं ना महाराज, त्याला पुन्हा दुसरं कीर्तन ऐकायची गरज पडत नाही. लक्षपूर्वक आहे का बरं? मन, या मनाला सवय लागली. कशाची सवय? या मनाला विषयाची सवय लागली. तुम्हाला काय गोड बोलतात ना महाराज. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार पायी सेविता. इथून मागाचे जन्म झाले, ते जन्मामध्ये फक्त याला एकच सवय लागली, याला विषय भोगाची सवय लागली. आणि विषय भोगता भोगता याला परमार्थाची आवडच राहिली नाही. हे विषयामध्ये एवढं अडकलंय का हे विषय सोडायला तयार. अहो हे विषय सोडायला तयार नाही, याच्यात नवल आहे. विषय सुद्धा याला सोडायला तयार नाहीत बघा. आहे का बरं? हा विषयाला सोडत नाही, याच्यात जाऊ. नदी आहे ना इथं, इडच वाटतं. या नदीला पूर आला, दोघ जण त्या नदीच्या किनारी चालले होते. जाता जाता त्याकडून त्या पाण्यामध्ये वाट एक आस्वल येत होतं. कोण येत होतं? आस्वल वाट येत होत. ते आस्वल पाहिलं, दोघं जरा हिंदी बोलणार होते. त्याच्यात एक जण म्हणला, देख कमली आ रही, कमली. कमली कळते ना तुम्हाला? कमली म्हणजे बाई नाही, कमली म्हणजे घोंगड. कमली म्हणजे घोंगड. ते दुसरं म्हणलं, मैं जाता और कमली को लेके आता. त्यांनी कपडे काढले, उडी मारली, ती गेलं पुढं. पुढे गेलं तर काय होतं? आस्वल. आता याला त्याला धरायची इच्छा आहे का? कोण धरी मारत त्या आस्वलाला? आता याला धरायची इच्छा नाही. पण पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता, ते आस्वल पटकन आलं, ते पण बुडतच होतं. गुड त्याला काढीचा, त्याला लय आनंद झाला महाराज. त्याने मागचा पुढचा विचार नाही केला. कोणीचे दोन्ही दगडे त्याच्या गळ्यात घातले. कोणाच्या? त्या माणसाच्या. अहो ते खाली बुडायला लागलं. आता त्याला धरायची इच्छा नाही, तरी त्यांनी त्याला पकडलं. परिणाम दोघांची झंगड पकड चालू झाली. कधी हा वरती तो वरती, हा वरती तो वरती. भाऊ महाराज गुरुजी किती वेळा असं चाललं, ते वरती उभं होतं, ते वैतकलं. ते म्हणले, अरे जान दे कमली नाही आ रही है ना, कमली को छोड़ दे. ये पाण्यातून म्हणले, अरे मैंने कमली को नहीं पकडा रे, कमली ने मुझे पकडा है. तुमच्या लक्षात येतं का? आपण विषयाला धरलंय, याच्यात नवल नाही. त्या विषयाने सुद्धा आपल्याला एवढं धरलंय. जाऊ द्या सगळे जरा जाणकार मंडळी, ज्ञानोबरांच्या वय आनंद डोळ्यासमोर. विषयाचे कांदे वाटून जो रस घ्यायचे पिळूनी, तया नामामृत ठेवूनी, जैसे आमर होणे. भोगताना विषय भोगतो पण सांगताना म्हणतो अमृत आहे. कसं जमल बाबा? शक्य होणार? तुमच्या पाठातली ओवी सांगू का? विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू. गोड परमार्थ कडू झाला का? या मनाला सवय लागली विषयाची. जाऊया, उतर रस्त्याने चाललं. आज एकादशी हे सांगू नये, पण गुरुवर्य सांगायचे म्हणून. काय बाबा, एक कुत्र रस्त्याने चाललं, कुत्र्याला हाडूक सापडलं. खरं सांगा, हडकात काही राहतं का? कशात? कशात? हाडकात. सांगल कोण त्याला? कोणाला? कुत्र्याला. कुत्रच ना ते वाट पाहत राहत. कशाची? बाजार कोणत्या दिवशी? कोण? कुत्र. इतकं राहत ते कुत्र, ते वाट पाहत. कोण? कुत्र. हडकात काही राहत नाही, पण ते काय करतं? सगळ्याचं सोडतं का? सोडतं का? हे सारखं चगळतं. चगाता त्याची एक किलची त्याच्या दाढीत घुसतील, रक्त निघत. उडून दाढीतून. मग ते लोकांना सांगतो, हा 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 आताच याच्यातून काहीतरी निघायला. अरे कुत्र्या,
बाबाच्या सप्त्यात इंदोरीकर बाबाच्या त्या बाबांनी जेवायला बोलावलं. त्यांना माहिती निलेश महाराजाला गुलाबजाम लय आवडत आहे. मी आईने केली 40 खाली. किती खाले? 40 खाली ना आमचे गुरुजी आले. आता तोंडात पोट घातलं मी तर पोटाला गुलाबजाम लागायचं. तोंडात पोट घातलं तर पोटाला काय लागायचं? गुलाबजाम. एवढे खाले. त्याच्यात आमचे गुरुजी आले ते म्हणले निलेश महाराज माझ्या हाताने पुन्हा 41 सवय घ्या. त्यांना म्हणलं बाबा कसं शक्य? खाली किती? हा ओरलोड झाले. आता ते बाहेर यायला पाहते. ते म्हणणे नाही माझा का अपमान करता का? आता गुरुजीचा अपमान कोण करेल महाराज? बरं त्यांनी वाटलं तो पण गुलाबजाम तो पण विषय आणि मध्ये 40 गेले ते पण गुलाबजाम तो पण विषय. मग 41 घेतलं मध्ये लोटलं. मध्ये लोटलं होते 41 गप्प नाही राहिलं. ते लय बिलिंद त्याने त्या मधल्या 40 सांगितलं मध्ये काय करत्या? चला बाई विषय घेत ना मारा बाबा. विषय काय आहे? मला 5GB लागतं. ऐकणारे कसे लागतात? 5GB मग ते सुस्त ते जरा रेंज कमी असली का जमत नाही बाबा. 5GB असलं मग चौकशी लक्षात येतं तुम्ही. ऐकून घ्या. मला मुद्दा काय मांडायचा? तुम्हाला आम्हाला मनाला सवय लागली विषयाची आणि विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाळणी. बस विषय क्लोज. या मनाला सवय लागली. हे कोणी म्हणू का तुमच्या लगेच लक्षात येईल? जेत मनाची नकी न लगे बुद्धीशी दृष्टी न रिगे इंद्रिया किर जोगे काय होईल काय ज्ञानोपराय वर्णन करता. अरे जिथं त्या भगवान पाठवून परमात्म्याच्या स्वस्वरूपापर्यंत आपलं मन लागत नाही तेव्हा बाकीची इंद्रिय काय करणार? चला मन झालं पुढे काय येतं? मन झाल्यावर पुढे काय येतं? हे पाया पडतो बाबा हो तुमची. मन झाल्यावर पुढे काय येतं? बुद्धी. बुद्धी पुढे राहते? नाही तिथं नाही राहत. मला खाजव आली तिथं. बुद्धी इथं नाही राहत. मला खाजव आली होती. बुद्धी कुठं राहते मला माहिती नाही पण बुद्धी प्रत्येक ठिकाणी लागते महाराज. बुद्धी परमार्थातही लागते आणि बुद्धी संसारातही लागते. संसारात बुद्धी असे तर संसार नेटका होतो आणि परमार्थात सुद्धा बुद्धी लागते का? बुद्धीचे वैभव बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक. अरे सकळ सिद्धीला जर प्राप्त व्हायचं असेल ज्ञानोपराय म्हणतात बुद्धीचा वापर करावा लागेल. टाळ वाजवायला बोला ना बोला. टाळ वाजवायला बुद्धी. पेटी वाजवायला, पकवाज वाजवायला, कीर्तन करायला, चाल म्हणायला बुद्धी. बरं संसारात या. संसारात सुद्धा काय लागते? बुद्धी लागते. मला एक सांगा पीठ चालायला चालन चालत म्हणणारा एक तरी कीर्तनात राहतो. त्याचं कारण काय माहितीये का? चालायला त्यांच्याकडे राहत याची वाट पाहत राहतो आम्ही. कीर्तनात उत्तर देताना फार जपून द्यावं लागत. पीठ चालायला जरी चालायला लागते पण त्या चाळणीने परातीत चालायचं का खाली चालायचं याला काय लागते? पीठ मळायला सुद्धा काय लागते? बुद्धी. आता बुद्धी ध्यानात ठेवा. पीठ मळायला सुद्धा बुद्धी लागते. पोळ्या लाटायला सुद्धा बुद्धी लागते. पोळ्या लाटायला बुद्धी लागते. बरोबर की नाही? तव्याचा पोळपाटाचा अंदाज घेऊन पोळी लाटावी लागते. अजून काही बायांच्या पोळ्या बोली येते नाही. तुमचं नाही सांगत माझं सांगतो बरं का दादाजी. माझ्या घरी दररोज चौकन छटकून खातो मी. नाही तर आहेच महाभारत का? अरे पोळी गोलच येत नाही. आमची बाई गोल झाली पण पोळी गोल झाली. काय होता बाबा तुमचा बरं का दादा तुमचा? ही जुनी मंडळी जेवढी बसलीत ना महाराजी समोर तुमच्या काळामध्ये तुमची आई म्हणजे आमच्या आज्या अहो त्या आजीनी मोठ्या कुंकावाल्या हो जुन्या बाया एकदा भाकरीला एका बाजूने पाणी लावलं दुसऱ्या बाजूने भाजून एकदा का चुलीला लावली भाकर टम फुगत होती का नाही बाबा? खरं सांगा फुगत होती का नाही? फुगत होती. मग आपण तो तुम्ही ते काला करायचे त्याच्यात किती मोठं दूध तूप मोठा गुळाचा खाडा आणि मग तो खाल्यावर तुम्ही काय व्हायचे बाहेर पडायचे. तुम्ही आता बा
आता भाकर किती तर त्या ठिकाणी गरम करा, भाकर फुगत नाही बाई, फुगती भाकर नाही फुगत. का 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 उत्तर बुद्धी लागते हो. प्रत्येक गोष्टीला बुद्धी आहे. खोटं बोलायला सुद्धा शाबास, खोटं बोलायला सुद्धा बुद्धी लागते. बुद्धी प्रत्येक ठिकाणी लागते. बुद्धी जाऊ द्या. एका PSI ची ड्युटी संपली, इथं नाही कोणी आहे का? अयो एक साहेब ड्युटी संपली, घरी निघाली बरं का. ते PSI काढून टाका भाऊ, नाही तर मग काय. हे कसं असतंय कीर्तनामध्ये रेडीमेड शे असतो, तो उगे कोणी घालून नाही यायचा राहत. ऐक, चित्त चित्त कुठं राहतं माहिती नाही, पण सापडीले वाटे जाता गंगा स्नाना मस्त की तो जाना देवीला कर भोजना मागती तूप पावशर म्हणजे चित्त. ते चित्त मला देऊन टाक बस, मला बाकी काही देऊ नको. परीक्षित राजाला सुद्धा या ठिकाणी शुकमामुनी सांगितलं मला काही देऊ नको, तुझं चित्त मला समर्पित कर. ज्ञानोपरांनी वेगळं काय मागितलं तरी अवधान एक वेळ दिली, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? काय करा, तुझं चित्त मला देऊन टाक. तू काय एकदा मला चित्त दिलं रे दिलं, तू माझ्यापर्यंत पोहोचलाच म्हणून समज. पण जोपर्यंत चित्त देत नाही, चित्त नाही ना मी तर ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तर ते व्यर्थ, चित्त त्याच करता त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ना मागणी करताना, चित्ती तुझे पायी अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण, चित्ती तुझे पायी डोळा रूपाचे ध्यान. ऐका ना, चित्तामध्ये तीच मूर्ती, मुखामध्ये तेच नाव, आणि असा असलेला भगवंत एवढं तुझं गुणगान करण्याकरता चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अरे मुखामध्ये जरी तुझं नाव असेल आणि चित्तात तू नसेल तर उपयोग जाऊ द्या. अगदी सोपं भजन ठेवलं कळसवाल्यांनी भजन ठेवलं, मला वाजवायला बोलवलं असेल, मी आलो वाजवायला. बराच वेळ चाललं, कोजागिरी पौर्णिमेचा दिवस, 2-4 भजनींनी दूध तापवलं. काय तापवलं? दूध. ते दूध असं भारी बनवलं महाराज, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी टाकल्या, चारोळे टाकले, काजू टाकले, बदाम टाकले, जिरे टाकले, नाही हे नाही टाकते आता बरंच म्हटलं त्याच्यामध्ये टाकलं. खमंग असं दूध बनवलं, केसर बिसर टाकलं. मला वास आला, मी आमचे एक गावठी पाखवाचे होते, त्यांना म्हणलं वाजवावं थोडंसं. मी गेलो बा, हे 2-3 भजनी असे जरा हुशार होते, ते त्यांना म्हणलं हो दादा एक ग्लास कळलं नाही काही. आज कोजागिरी पौर्णिमा, चंद्राचं प्रतिबिंब अजून त्याच्यात पडलं, तोपर्यंत तू त्याचा येत नाही. म्हणलं आता पडल ना. ते म्हणे कधी पडेल? म्हणलं अहो तुमचं सारखं ते हलवायचं काम चाललंय, आठवायचं काम चाललंय. ही रवी जोपर्यंत तुम्ही बाजूला काढत नाही तोपर्यंत ते दूध स्थिर होत नाही, आणि दूध स्थिर होत नाही तोपर्यंत चंद्राचं प्रतिबिंब त्याच्यात पडत. लक्षात आलं? मग त्यांनी काय केलं, मी सांगितल्यावर ती पळी काढली, काय जे असेल ते बाजूला केलं, ते दूध हळूहळू शांत झालं. म्हणजे काय झालं? स्थिर झालं. स्थिर झालं. वरच्या चंद्राचं प्रतिबिंब त्याच्यात पडलं. चंद्र कुठं होता? माथ्यावर नाही हो, वरती. वरती चंद्र वरती होता. मग त्याचं काय पडलं? त्याच्यात प्रतिबिंब पडलं. त्याच्यातली ती भजनीमाई मी ज्यांच्याकडे दूध मागितलं ते म्हणे ओ महाराज या 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 पा पा पा, वरचा चंद्र किती भारी दिसतोय. मी पण पाहिला, चंद्र जसा वरती होता तसाच खाली दुधात दिसला. पण मी काय केलं महाराज, एक काडी घेतली त्याच्यात अशी हलवली. आता चंद्र दिसेल का? का बरं? हो काडी घातली. काय घातली? परत आहे का? काय घातली? काडी घातली. काड्या घालणारी भरपूर राहते. ऐका, एक काडी घातली, एक चंद्राचं प्रतिबिंब दिसत नाही का? ते अस्थिर होऊन गेलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा इथं चित्त स्थिर करण्याकरता इथं एक काडी काम करते, मध्ये आखा खराटा आहे.
मध्ये असा काय आहे खराटा आहे आणि मधल्या काड्या एक झाली का एक उठती दुसरी झाली का दुसरी उठती एका मदानं केवळ पंचानन एका मनानं केवळ एका मनानं केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन एका मनानं केवळ पंचानन एका मनानं केवळ पंचानन केवळ पंचानन एका मनानं केवळ पंचानन हा काम काळकीचे महाराज चांगल्या चांगल्याला सोडलं नाही एकदा उठला का तो स्थिर होत नाही कामाने केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्राशी गेली गेले का वाचून घ्या ऐका ना या कामाने सोडलं नाही आणि एक काम जोपर्यंत पूर्ण होत नाही चित्त स्थिर होत नाही हे जे काम करत आधी स्वीकार येत ना महाराज जाऊ द्या काम चांगलं आहे का वाईट हो जड उरायलं का नाही ना नाही ना सोपं आहे ना का अजून थोडं टप करू ऐक बरोबर काम चांगलं आहे का वाईट आहे कस काय चांगलं म्हणते चांगला जर म्हणावा तर जो अत्याचार चाललाय तिने चाललाय आणि वाईट म्हणावा तर संत महापुरुष याच्या पुन्हा चालू तलपंतांनी संन्यास घेतला आणि पुन्हा ग्रस्त आश्रमात आले पण एक सांगू का जर पुन्हा ग्रस्त आश्रमात आले नसते ज्ञानोबराय निवृत्ती दादा सोपंका का मुक्ताबाई बघायला भेटली नसती लक्षपूर्वक आहे का नाम वापरला पाहिजे क्रोध चांगला का वाईट हा बोला बोला मोकळं बोला वेळ कमी आपल्याकडे क्रोध कसा आहे वाईट वाईट जर म्हणावा तर पाकिस्तानवाल्यांनी ठेवलं जायचं भारतावरती चालवून आणि भारतावाल्यांनी ठेवलं काय बंदुकीला हातच लावायचं नाही जमल का वाईट कसा म्हणता येईल त्याचा पण वापर कुठं करायचा कळायला पाहिजे रस्त्याने चालतो रस्त्याने निघाला एखाद्याला कट जरी बसला मारून एवढी काही गरज नाही एवढं काही झिजलं नाही तुला धक्का पण नाही लागला एवढा क्रोध जाळायची गरज आहे का क्रोध वापरता आला पाहिजे कोणती गोष्ट जी गोष्ट ज्या काम जाऊ द्या तुमच्या भाषेत सांगतो माझी बायकोन मी बाजारात गेलो भाजीपाला घ्यायला मी गाडी अशी स्टँडवर लावली ती गेली बाजार करून आली बटाटे कांदे मिरच्या आपलं बेलचं दुकान आहे मोठं लासलगावला मिरच्या काय लागत सगळं घेऊन आली ती आली मला म्हणे चला मी तिला म्हणलं काही घ्यायचं असेल तर आता घेऊन टाक मी गाडी एकदा काढली का पुन्हा थांबवणार नाही तुम्ही म्हणाल का अरे त्या मोटरसायकलवरून आपली पाय नाही पुरती काय अवघड कार्यक्रम आहे मला आहे ना एखादं टेकूड पाहावं लागत नाही तर दगड पाहावं लागत मग पाय टाकून उभं राहावं लागत उंचवानी पुढची उंची नाही दिली त्या म्हणे मला तिला म्हणलं काय घ्यायचं घेऊन टाक ते म्हणे काही नाही घ्यायचं चला चला माहिल्यावर गाडी थोडी पुढे गेली मला म्हणे ओ थांबा तिला म्हणलं अरे थांबा काय पडू नाही आता नाही थांबावं लागलं म्हणे एक मोठं टेकूड पाहिलं त्याच्यावर एका बाजूने पाय टाकवला ते म्हणे 100 रुपये द्या मी 100 घेतले तिच्या हातात दिले ती गिरी आणि एक चाकू घेऊन आली तिला म्हणले काय मला कोणत्या गावली ती कशाला आणला चाकू ते म्हणे नाही हो आपला श्रीरामीला घरातला आपला मुलगा तो भाज्या कापायचा चाकू त्याने कुठेतरी टाकला म्हणून हा चाकू विकत घेतला कशा करता भाज्या कापायला मग ती काय करायची जी भाजी करायची दररोज कापायची टमाट्याची भाजी करायची टमाटे काप बटाट्याची करायची बटाटे काप महिना दीड महिना तिचा कार्यक्रम चालला आमच्या बाबांनी मला एक दिवस कावळा दिला कावळा कळतो तुमच्याकडे कावळा नाही कावळा म्हणजे दावा तुमच्याकडे आहे का नाही दावा कावळाच म्हणतो मी त्याला कारण कावळा उडवल्याशिवाय कीर्तनकाराची सुट्टी नाही तुमच्याकडे असलच ना महाराज हो तो कावळा जोपर्यंत त्या पिंडाला स्पर्श करत नाही तोपर्यंत प्रवचनकारांनी प्रवचन बंद करायचं नाही काय वेळेस ते कावळं एवढं येड्यात करीत ते पिंडाला स्पर्शच करीत नाही महाराज भांडवल संपून जात हो माझं असं झालं गणेश बाबा मग मी काय केलं एक दिवस रुक्मिणी सोयीवर चालू केलं मग त्याला काय कावळा उडवला घरी गेलो खूप भूक लागली ती बायकोने सुंदर स्वयंपाक केला होता डाळ होता भात होता भजी होती कुडे होते बटाट्याची भाजी होती असा गोड स्वयंपाक होता पहिलाच घास भाजीचा घेतला ऐका ना भाजीला मीठच नव्हतं काय नव्हतं मीठ नव्हतं मग मी काय करायला पाहिजे होतं गुपचीत मीठ घ्यायचं त्याच्यात टाकायचं गुपचीत गिळायचं तरी का मग उद्योग करायची काही गरज होती का तरी पण मग काय बळासा नको त्या ठिकाणी शहाणपणा केला नको त्या ठिकाणी म्हणजे कुठं चुलीजवळ माणसाने महाराष्ट्रात शहाणपणा करायचा पण चुलीजवळ नाही करायचं महाराज ते बी बाई पुढं अवघड
मी जरा तिला बोललो. बरं त्या बायांना राग आला का सध्या दोनच गोष्टी करतात. काय करतात, एक तर पोरं झोपती तर नाही ते भांडे आपते. आता सध्याला गणेश बाबा तिसरी गोष्ट करणार आहे काय, ज्या दिवशी तिला हे मॉडेल उचलं ना, हे म्हणजे हे नाही सगळे बरं का, हे मॉडेल ज्या दिवशी त्या बाईला उचलं ना, नाही याला उचलून आपटलं तर खाली काय राहिलं तुमचं काय गेला. बायको लय मोठी, जाऊ आता तिकडे नाही जायचं मला. हा नाथ महाराजांनी फार मोठं वर्णन केलंय. बायको सध्या मी नको त्या ठिकाणी शहरकडे गेला. मी जरा 2-4 शब्द बोललो. अरे तिला म्हणलं तुमच्याकरता मरमर करतो, हाडाच्या काळा रक्ताचं पाणी दिवसाची रात्र करतो, लांब लांब एवढ्या बॉम्बट्या मारीत जातोय म्हटलं. पण तुमचं एवढं करून सुद्धा तुम्हाला साधं भाजीला मीठ टाकता येत नाही. आता मी एवढं बोलल्यावर तुम्हाला काय वाटतं, ती गप्प राहिली असेल का? तुमचा काय अनुभव सगळ्या ज्या की हसताय तसा तुमचा पण दांडगा अनुभव मारा. ती गप्प नाही राहिली महाराज. ती 2-4 शब्द मला बोलली. ती 2-4 शब्द बाबा अंतकरणाला एवढे लागले मला असं वाटत होतं हिच्या 2-4 घेऊन द्यावा, तिचं पण नड दाबावा, तिला काय करावं. पण मी काय केलं महाराज, जो चाकू आम्ही दोघांच्या संगणमताने आणला होता ना भाज्या कापायला, तो चाकू उचलला आणि त्या चाकूने मी तिला मारलं. मला भेटायला कळसवाली येते का? नाही, मला भेटायला कोण आता पोलिसाची नका लगेच ताब्यात देऊ पुढचं ऐका. आम्ही काय केलं महाराज, आम्ही काय केलं, आमचं भांडण मिटून घेतलं. मी तिच्या 2-4 चापट्या मारल्या असतील, नाही तर नसल मारल्या, तो भाग बाजूला ठेवा. मला खरी गोष्ट सांगा, चाकू कशा करता आणला होता? बस इथून आता तुम्हाला अभंगाचा दरवाजा चोकडून देतो. ऐका, चाकू कशा करता आणला होता? भाज्या कापायला. माझ्या बायकोनी तो चाकू भाज्या कापण्याकरताच वापरला असता तर त्याला कधी त्याच्यापासून कधी दुःख झालं नसतं. तसं भगवंताने हा देव ज्या भगवंताच्या भक्ती करता दिलाय त्याकरता जर वापरला, याला दुःख भोगायची गरज नाही. तुमच्या लक्षात येतंय? हे सूत्र ज्याला कळालं ना महाराज, काम कुठं वापरायचा, क्रोध कुठं वापरायचा, बास तो बेडापार झाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबराय आदी करून संतांनी या समाजावर नजर टाकली आणि यांच्या लक्षात आलं काय, अरे भगवंताकडे काय मागावं. यापैकी ही सगळी मंडळी अज्ञान आहेत, त्यांना भगवंताकडे काय मागावं हे कळत नाही. अरे मागणी अशी असावी की मागणीतूनच मागणी संपली पाहिजे. ऐका बरं, मागणीतून मागणी संपली पाहिजे. आता हे देवापर्यंत पोहोचले पाहिजे, त्याकरता यांना सावध करणं गरजेचं आहे. मग त्यांनी सावध केलं महाराज अगोदर. उठा गा देवा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा आता जागा रे भाई न जागा, 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 आता रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई. ओ सोन निघल्या नागुनी भागा. संत महात्म्यांनी सांगितलं क्षणभंगुर नाही बरोबरचा. वारे सावध तोडा माया आशा. काय करा आता, सावध व्हा आणि काय करा, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. काय अरे भाऊ, आता जर परमार्थाची तातडी नाही केली तरी झटुली व्हायला नाही काही भक्तीच्या वाटेला. ज्या पावशी अव्यंग निज धाम माझे. अरे तुला जायचं कुठं आहे? आत्मसिद्धीच्या गावाला जायचंय. इंद्रिय ग्रामून निघाला, आत्मेची या वाटे लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. त्याकरता एक काम कर, भगवंताच्या जवळ पोच. आता जवळ पोचला ना, आता देवाकडे मागणी करायची. पण एक ध्यानात ठेव, मागताना असं माग का पुन्हा मागण्याची गरज नाही राहिली पाहिजे. मागण्याची गरज राहिली नाही पाहिजे. आपण मागत असताना संसारात काय मागतो? आपण मागतो काय? पण काय मागितलं आमच्या तुकोबराय, घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधा वया देवा. अरे जन्मोजन्मामध्ये तुझी सेवा करण्याकरता मला प्राप्त व्हावी. जगद्गुरु तुकोबराय समोर उभे राहिले आणि आजच्या अभंगात सुद्धा देवाला सांगितलं, देवा बस मला दुसरं काही देऊ नको, फक्त जन्मोजन्मामध्ये तुझा दास करून ठेवा. अभंगाचं दुसरं चरण, जन्मोजन्मांतरी तुझा दिला, जन्मोजन्मांतरी तुझा दिला.
जन्मोजन्मांतरी तुझाची अंकेला म्हणून बघा ना तुम्ही तुकोबरा एका जन्मापुरतं नाही आले जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर येऊन काय केलंय महाराज प्रत्येक जन्मामध्ये सेवा केली कृतयुगामध्ये आले त्या ठिकाणी प्रल्हादजी म्हणून आले भगवंताची सेवा केली कृतयुग संपलं त्रेतायुग चालू झालं त्रेतायुगामध्ये सुद्धा आले अंगदजी म्हणून आले प्रभू रामचंद्रांची सेवा केली त्या ठिकाणी त्रेतायुग संपलं द्वापार युग चालू झालं त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर आले उद्धवजी म्हणून आले सेवा केली द्वापार युगही संपलं कलियुगामध्ये दोनदा आलेत ना महाराज चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे झाकून उभे ऐका ना महाराज तुकोबरा पुन्हा आले तुकाराम महाराज म्हणून आले आता बी साजरी केली ना महाराज आपण सर्वांनी आल्यानंतर त्या ठिकाणी सेवा फळाला आली पिवळा पितांबर छेला कैसा गगनी झळकला कैसा गगनी झळकला गरुडावर वैसोनी माझा कैवारी आला पाहुणे घराची आजी आले ऋषिकेश काय करू उपचार गोप हे नामदेव महाराज पठाडे फार गोड म्हणायचे बरं का महाराजीचा दरदरीत पाण्या माझी राधी येल्या कन्या दरदरीत पाण्या माझी राधी येल्या कन्या काय करू उपचार आलेत ना महाराज नुसते आले नाहीत सगळे वैकुंठाला या ठिकाणी घेऊन गेले मला मुद्दा काय मांडायचा आपण आत्ताशी माळा घातल्या माग आपण कोण होतो काय माहिती सद्गुरु जोग महाराज सांगायचे महाराज काय मागच्या जन्मात मी या ठिकाणी ज्ञानोबरायांची पालखी खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी वाहत होतो आपण नाही सांगू शकत का आपण मुक्त अवस्थेला अजून पोहोचू आपण कुठंच नाही महाराज आपलं काय आहे फक्त आपला संसार ल्यावे खावे बरे असावे बस आपल्याला बाकी काही नकोय आणि सुख हे वेगळं नाही पण तुमचं आमची गंमत अशी झाली आपल्याला असं वाटतं सुख बाजूला देव बाजूला याच्यापासून सुख भेटेल त्याच्यापासून सुख भेटेल खरं सांगू कशापासून सुख मिळत नाही का मिळालंय सुखी सुख आता तुम्ही जाऊ द्या आतापर्यंत तुम्ही संसार तर लय दिवसाचा केला का नाही बरं सांगा संसारामध्ये खरं सुख आहे का नाही खरं सांगा आहे का मोकळ्या मागणी सांगा आहे का नाहीत ना महाराज मग त्यावेळेस तुमचं काम नव्हतं का आमचे लग्न करून नाही द्यायचे म्हणून लक्षात घ्या ना तुम्ही सांगितलं का पुढच्याला नाहीत ना महाराज काही काही बेशुगर गेले हात धुतले तिथं आली बाहेर काढलं काय निघालं कापड बाई चिडली ना महाराज मला म्हणे इकडे या आता किचन मधून असा आवाज आले काय करावं लागत जावंच लागत कोणी राहू कलेक्टर राहू नाही तर अजून कोणी राहू जावंच लागत गेलो महाराज जवळ म्हणलं काय ती बाई मला म्हणे काय अरे काय म्हणजे काय म्हणलं कापड आहे कोणाला आणलं म्हणलं मला केवढ्या घेतलं म्हणलं हिला जर 3000 सांगितले तर ही 5000 चंदन लावल्याशिवाय राहणार नाही तिला म्हणलं काय नाही 300 रुपयाचं एवढ्याच म्हणलो 300 रुपयाचं बाई एवढी हुशार मारा तिने पर्स मधून माझे ढापील 300 काढले माझ्या हातावर टेकवले आणि मला म्हणे एक काम करा ही मी माझ्या भावाला देते तुम्हाला असं दुसरा तुमच्या लक्षात येतोय का अरे अशा किती टॉपच्या संसारात जाऊ द्या हो त्या रावणाकडे होतं का रावण सामान्य होतं का अरे आजची लंका सोन्याची 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं ज्याची सोन्याची होती महाराज पण तो मागण्यामातून थांबला नाही आणि मागता मागता त्याचा सुद्धा जन्म गेला तुम्ही आपण कोण महाराज मंदोदरी सारखी पतिव्रता स्त्री होती अरे तिचं नाव घेतल्यानंतर आपल्या ठिकाणची महापाप जातात आईल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरी नित्यम महापातक नाशन अहो त्याच्या एका एका दरवाजाला कोणाच्या रावणाच्या एका दरवाजाला 2200 क्विंटल सोनं होतं तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती मी राहिलो होतो काही दिवस तिथे अहो वर्णन केलंय नाथ रामायणामध्ये एवढा मोठा दरारा होता पण शेवटी त्याला सुद्धा काय म्हाकावं कळालं नाही तुमची आमची काय गट या पुढच्या संसार जाऊ द्या शेवटचं दृष्टांत सांगतो बरं का लई वेळ नाही घेत किती वाजले हो आता सगळे आपल्याला गोड गोड बोलायचं का बरं हा काहीतरी कमवून आणतोय म्हणून आता सगळे दादा भाऊ काका मामा करतात का जोवरी चढ नका तोवरी म्हणत माझा मानिती आम्ही मी तर लई भोगलो कोरोना झाला बाबाला विचारतो इंदोरीकर बाबांना 22चा स्कोर निघाला किरण आणि मी संगच आजारी होतो किरण पण आजारी होता मी पण आजारी होतो पण किरणला
थोडा त्रास झाला, मला खूप त्रास झाला. बायको ताट ठेवायची असं असं मोठा टोकर घेत होती, लुटून देत होती बाबा. कुत्याला तरी फेकून मला लोटून भाकर होती मारा. ऐका बाहेरचे आता माझी काय ओळख कमी वाटली का बाबा? मी महाराष्ट्र जुना खेळी महाराज, जुना माणूस आहे मी. माझ्या उंचीवर नका जाऊ खरं. जुना माणूस म्हणजे 17-18 कीर्तन टीव्हीला झाले महाराज माझी. एवढा आता माझी महाराष्ट्रात कमी ओळख का? एवढी ओळख एका कुत्र्याने फोन नाही केला मला. आजारी पडल्यावर घरच्यांनी उचललं बिएडच भेटाना. पुढं सरकारी दवाखान्यात गेलो, तिथं पण बिएड नाही. खाली झोपवलं, खाली पायगुण चांगला आपला. ज्या बेड पाशी झोपवलं ना त्या बेडवरच लगेच खाटक्यान मेलं. पायगुण प्रमोशन झालं, खाली झोपेल होतो, वरती डॉक्टर यायचा बाबा काहीच म्हणत नव्हता हो बरं का. भजनी मंडळ काही म्हणत नव्हता, फक्त एकच म्हणायचं काय, सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या वळ्या. त्याला म्हणलं किती दिवस खायच्या? मला म्हणे हाय तोपर्यंत काय गेले घ्यायची. आता तिथं बसून काय चिंतन करावं? भगवंता पांडुरंगा हे परमेश्वरा बरं कर रे. कीर्तन करायचे, प्रवचन करायचे, सत्संग असं म्हणावं ना महाराज. मग डोक्यात काय आमच्यानी तो फोन नाही केला, या गाववाल्याने तू विचारलं नाही. अरे बाबा तू मरणाच्या गाडीत आहे ना आता. अरे अंतकाल्याची मामी उस्मरण मुक्तो आकडेवरम या प्रयती समभावून जाते नास्ते तर संशय. अरे अंतकाळी ना माली जाता मुका तुका म्हणे चुका पार नाही. आता मरायला टेकलायच ना, आता काय कर या ठिकाणी भगवंताचं. पण मी तुला चिंतन हे करायचो बरा झालो, पण मग ऑक्सिजन वाढायचं बरं का. तुम्हाला सांगतो खर्च वाढायचा. गंमत अशी व्हायची, 9च्या पुढं निघाला कशाच्या बेडवरच मरायचं. ते गचकलं मग ऑक्सिजन पुन्हा वाढला का कुणीतरी मरायचं. मी पुन्हा रिवर्स असं करता करता थोडा बरा झालो. अँब्युलन्स मध्ये मला गाडी घरी सोडायला गेली. मग आता काय म्हणायला पाहिजे, काय चिंतन करावं? हे भगवंता, हे पांडुरंगा, अरे तुझ्यामुळे मी माझ्या लेकरा बाळांमध्ये असं विचार करावा ना. मग डोक्यात काय म्हणलं, आपण एवढी मोठी कीर्तन का, आता आपली गाडी गल्लीत जेव्हा जाईल आपल्याला आखी गल्ली पाहिली. कशाला झक मारली, गाडी गल्लीत गेली, बाहेर कुत्र नव्हतं. अँब्युलन्स वाल्याने सायरन वाजवलं. आता जाऊ द्या बाहेरचे नाही काही आहे ना दादा, पण घरच्यांनी तर दरवाजा उघडावं का नाही? घरची खिडकीतून पाहत्या कोण आलंय, कुठून पाहता बाबा? खिडकीतून बघता मला, खिडकीतून. शेवटी मी खुणवलं तेव्हा घरच्यांनी दरवाजा उघडला. आई वडील, भाऊ, त्याची बायको, माझी बायको, याचे दोन्ही पोरं, माझे दोन्ही पोरं. त्या पोरांच्या हातात सॅनिटायझरच्या बाटल्या. लय अवघड होतं महाराज. कोणाच्या घरी गेलं का फुसफुस लय अवघड कार्यक्रम आलो. बॅग आणि मी आम्ही दोघंच उभे, ते अँब्युलन्स वाला गेलो निघून. घरचे माझ्याकडे असे पाहत होते, काय आपल्या घरीचा सर नवीन पाहुणा आलाय. मग त्यांनी विचारावं ना तोंडाला काय त्यांच्या. मी एवढ्या लांब उभा, मला सुद्धा वाटलं बाबा काय गेला उचलू घ्या. मी तुला उचलणार, मधून बायकोनी त्या पुरीला आवाज दिला, हे पुरी पुन्हा त्यांनी बोंबलं, त्याला कोरोना व्हायला वाय माग म्हणे. कोण म्हणतोय? सांगा महाराज, ही जर संसारातली स्थिती आहे महाराज तुमची आमची, माझ्या पुरतं मर्यादित धरू नका. प्रत्येकाची तीच गत आहे महाराज. संत महात्मे म्हणतात, हा संसार किती जरी केला ना बाबा, याच्या दुःख बांधवडी हाय हा संसार. दुःख सोडून दुसरं काही मिळणार नाही. त्याकरता मागायचं असेल ना, येरती माईक दुःखची जनती. जे दुःखाला कारण ठरणार आहे की मागण्याच्या भानगडीत पडू नको. मागायचं असेल तर देवच माग. म्हणून तुकोबराय म्हणतात, हेचे सुख पुढती मागतो आगळे काय. आणि आगळं सुख मागतो. सुख म्हणजे कोणतं देवा? फक्त तू कायम आमच्या सोबत राहावं. आणि आम्ही जरी परत पुन्हा आलो ना बाबा, तर फक्त तुझा दास म्हणून आम्हाला ठेव, एवढंच आम्ही मागतो का? अरे त्याच्याकरता आम्ही काही करायला तयार आहे. काय करायला तयार आहे? इथून मागच्या जन्मात जे केलं तेच करतो. विठोबा रखुमाई
हे चाल वाजवा विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ताई वालवा भजन करा गोपाल घुमाए गोपाल गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए जय जय गोपाल घुमाए जय जय गोपाल घुमाए गोपाल घुमाई तेरे गोपाल घुमाई 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 विठाला 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 तुझी सुख पुढती मागतो आगळे आनंदाचे फळे शिवाला जन्मोजन्मांतरी तुझा जाण केला बाबा देवा एक द्यायचं असेल तर एकच काम कर बाबा काही नको जन्मोजन्माला मला इथं घाल हो पण काय कर हरिदासाची घरी मध उपजवा जन्मांतरी बस मनशी काही मागा ना हिची देगा पांडुरंगा काही नको हरिदासाच्या घरी आण आणि हरिदासाच्या घरी आल्यानंतर फक्त तुझं चिंतन करण्याकरता मला या ठिकाणी ठेव का संसारातलं किती जरी केलं तर हे त्या ठिकाणी सरून जाणार आहे हे काही कामाचं नाही पण परमार्थातलं केलेला कोणताही क्षण वायाला जात नाही आत्ताचं कीर्तन कधी आठवा कधी पण बघा पण तो क्षण आठवला का मनुष्य आनंदामध्ये जातो जाऊ द्या आता तुम्ही कीर्तनात बसले बाकीचं काय आठवतं का तुम्हाला नाही आठवत का अरे परमार्थात कोणती साधना करा त्या ठिकाणी बाकीचा सगळा विसार पडतो आणि खरं सांगू का महाराज इथं जे समाधान आहेत ना ते बाकी कुठंच मिळू शकत नाही त्याकरता देवाकडे मागायचं असेल ना तर देवाचंच मागा बाकीचं काही मागू नका संसाराचं मागायला गेले तर उपयोग होणार नाही का अरे जगी सर्व सुख जाऊ द्या व सुखरूपाईचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारखा तो माझ्या पांडुरंगा सारखा या विटेवरचा भगवान पांडुरंग परमात्मा एवढा त्या ठिकाणी सुखीत ना मारा एक सांगू का त्याच्यासारखा दुसरा सुखी या जगामध्ये कोणीच करू शकत नाही अरे कोणत्याही देवाला लांबून दर्शन आहेत महाराज पण माझ्या पंढरपूरला त्या ठिकाणी जा तो भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताला जवळ घेतो आणि त्या ठिकाणी चरणाचं का होईना दर्शन करून देतो याला भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात ही गोष्ट ध्यानात ठेवा जगात असा देव नाही एक बोलू का महाराज महाराष्ट्रासारखा प्रांत नाही ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत नाहीत ज्ञानेश्वरी गाथा यासारखे दुसरे ग्रंथ नाहीत भगवान पांडुरंग परमात्म्यासारखा देव नाही आणि रामकृष्ण हरी सारखा दुसरा मंत्र नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा परमार्थ अगदी थोडा करा देवाची आहे द्वारी उभा क्षण भरी पण तो क्षण असा द्या मी भक्त तू देव तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळी काय करा देवाला एकच विनंती करा तुकोबाराय म्हणतात देवा एकच काम कर काय तुझा भावाड येऊन येते चित्ता माझ्या चित्तामध्ये बाकीचं कोणतंही प्रकारचं काही आलं नाही पाहिजे जरी येत असेल तर करावा अनंता नाश त्याचा काय कर अभय देऊन अभय म्हणजे काय कर बाबा मला अभय कोणत्या पद्धतीचं दे त्या ठिकाणी 4 प्रकार 5 प्रकारचे त्या ठिकाणी जीव सांगितले आता त्याचं चिंतन काय याचा कीर्तनात काय काय सांगणार महाराज आहे का ना विषयी पामर जिज्ञासू भक्त आणि त्या ठिकाणी मुक्त सांगितलेलं आहे आता याचं चिंतन करायला माझ्याकडे वेळ नाही मला मुद्दा काय मांडायचा आहे या ठिकाणी आपण विषय पामर लोक आहेत महाराज भोगावरती आपण त्या ठिकाणी जास्त लक्ष देणार आहे पण खरं सांगू का आपल्याला सगळा भोग
मग भोगावरी आम्ही घातीला पाशा, त्याच्यावरती पाषाण घालायचा आणि भक्त म्हणून या ठिकाणी तुम्हाला आम्हाला मिरवायचंय. पण भक्त कधी होता येईल त्याकरता हळूहळू तिळ तिळ पुण्य साचा पडे तरीच बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. त्याकरता देवाकडे मागत असताना संसारिक काही मागू नका आणि देवाला कधीच म्हणू नका देवा अरे लई अडचणी, सांगूच नका. देवाला अडचणी सांगूच नका. मग त्या अडचणींना सांगा अरे बाबा हो आमचा बाप तो भगवान पांडुरंग परमात्मा तुमच्यापेक्षा फार मोठा आहे. पण आपलं होतं काय, आपण सांगतो देवाला देवा अडचणी. अरे देवा पुढे अडचणी काय आल्यात बाबा, आतापर्यंत चांगल्या चांगल्याला भोगावं लागलंय आणि जर भोगायचं नसेल त्याकरता काय करा, आता सावध व्हा आणि भगवंताकडे काय मागावं, संतांनी जसं मागितलं तसं मागावं. ज्ञानेश्वर परिणाम काय, भगवंत काय करतो शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू. अरे भगवंत असा आहे तुम्ही मनामध्ये जी इच्छा केली, जसं कल्पतरूचं झाड आहे कल्पतरूची उपमा दिली, बाकीचं का नाही दिलं. आता त्याच्यावर शंका कुशंका खूप आहेत महाराज, पण हे भगवंतांनी कल्पतरू का सांगितलंय. अरे कल्पतरूच्या झाडाखाली बसलं, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणू त्याला सांगा जोगी, हे त्याचं उत्तर आहे. बस कल्पतरूच्या झाडाखाली बसलं, मनात इच्छा केली का जशी पूर्ण होती ना तशी भगवंताकडे काही मागायची गरज नाही बाबा. मनात फक्त प्रगट कर, ती पूर्ण केल्याशिवाय पुरवीर रोकड्या मनोरथ, तुमचं मनोरथ तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एकदा वरती हात करा, मोठ्या प्रमाणे भजन करा. केला वरती हात सगळ्यांनी करा, मोठ्या प्रमाणे भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपार मुक्तावरी देव तुकार एकनाथ नाम देव तुकार, एकनाथ नाम देव तुकार, एकनाथ नाम देव तुकार, एकनाथ नाम देव तुकार. एकनाथ नाम देव तुकार, राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम सीता राम राम सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम सीता राम राम सीता राम राम राजा राम राम सीता राम राम सीता राम राम सीता राम राम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले गुणे वेडी वाकुडे उत्तम आही विचारला अधिकार मे अपुला काळकरी बसतील कोणी उठू नका. परमपवित्र अशा या अमृतवाणीच्या पवित्र तीरावर आपल्या या कळस गावामध्ये कळशेश्वराच्या कृपेने आणि परमपूज्य ब्रह्मलीन सुभाषश्री बाबांच्या कृपा आशीर्वादानं गुरुवारी विष्णुपंतजी महाराज वागचौरे सर, देवराम महाराज वागचौरे सर आणि कळशेश्वर समस्त कळशेश्वर भजनी मंडळाच्या कुशल अशा मार्गदर्शनानं गेले 4 दिवसापासून भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड रामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय. ही अत्यंत बाकीचे बोलला काय बाळानो, हे 25वे वर्ष आहे, म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाला 25 वर्ष पूर्ण झाली. आज जागराचं संकीर्तनाची सेवा ज्यांनी गुंफली 2020 केली. बऱ्याच जणांना वाटत होतं की 10 वाजेपर्यंत चालावी, काय हरकत नाही, पण तरीही कमी बोलात जास्त रन काढले असे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, दिग्गज मृदंगाचार्य पूर्वीचे आणि इंदोरीकर महाराजांच्या समवेत सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये बराचसा त्यांचा समवेत काळ गेला असे विनोदाचार्य, आमचे जीवलक सन्मित्र, हरिभक्ती परायण, आदरणीय वंदनीय निलेशजी महाराज पवार यांची संकीर्तन सेवा या ठिकाणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी संपन्न झाली. आपल्या सर्वांना विनंती करतो
की आपण सर्वांनी महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत जोशपूर्ण झाली. आपल्या सगळ्यांना 9:30 वाजले हे सुद्धा कळाले नाही. पुन्हा एकदा महाराजांना मी शतशः त्यांचे आभार मानतो. आज ज्यांची गोड अशी प्रवचनाची सेवा झाली ती आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवारी देवराम महाराज वागचौरे सर यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज ज्ञानेश्वरी पारायण सांगता समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे आपण गावात असेल मळ्यात असेल निवृत्ती महाराज बिबवे या आतापर्यंत आपलं ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालत होते. पण आता यावर्षी थोडेसे ते थकले पायानं सगळ्यात. त्याने सांगितलं की महाराज आता मला आग्रह करू नका. सगळ्याच मंडळीला सांगितलं आणि त्याची पुढची जी वाटचाल आहे ती करण्याकरता आपल्या गावातील एक ज्येष्ठ आदरणीय हरिश्चंद्र महाराज वागचौरे. आज थोडंसं मी महाराज त्यांना या वर्षापासून आपण म्हणायला लागलो. कारण ते जरी सर असले रिटायर शिक्षक असले इंग्लिश कमांड असले पण आदरणीय संस्कृत तेवढीच कमांड आहे. त्यांच्या व्यासपीठ मार्गदर्शनातून अत्यंत सुंदर असं सर्व इथं बसलेले वाचक यांच्या सगळ्यांच्या समवेत महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीपप्रज्वलन तथा ज्ञानेश्वरी पारायण सांगता समारंभ या ठिकाणी पार पडला. त्यांनाही मी शतशः या ठिकाणी आपल्या या कळस ग्रामस्थांच्या वतीनं शतशः त्यांनाही धन्यवाद देतो. उद्या सकाळी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या महत्त्वाच्या दिवशी आपण सगळ्या माता भगिनींना सांगण्याची गरज पडत नाही. काहींनी आज सायंकाळीच त्या ठिकाणी सारून ठेवलं त्यांनाही धन्यवाद. उद्या सकाळी आपण बरोबर 7 वाजता ग्रामप्रदक्षिणा आपण त्या ठिकाणी काढणार आहोत. परमपूज्य